नमस्कार. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन येणारा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्वांच्याच नाही पण काही जणांच्या जवळचा हा विषय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सुरुवातीला एक अनुभव सांगतो. जवळपास प्रत्येक महिन्याच्याच चतुर्थीला किंवा एकादशीला किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी मला काही रुग्णांचे फोन येतात आणि त्यांचे काही लक्षणं ते मला सांगत असतात की कोण म्हणतंय मला डोकं दुखतंय, कोण म्हणतंय मला पोटात दुखतंय, कोणाला उलट्या होत असतात तर कोणाला जुलाब होत असतात, कोणाला चक्कर येत असते तर कोणाला काही वेगळी लक्षणं त्यांना जाणवत असतात. तर माझा त्यांना हे सगळी लक्षणं पाहिल्यावर एकच प्रश्न असतो की तुम्ही उपवास पकडला होता का? तर साहजिकच त्यांचं उत्तर हो असतं. मग प्रत्येक जो व्यक्ती उपवास धरतो त्यांनाही लक्षणं दिसतात का? तर असं नाही. जो व्यक्ती त्याच्या प्रकृतीनुसार आहार घेत नाही किंवा ज्याचे पचन कमकुवत आहे आणि त्यांनी चुकीचे पदार्थ उपवासाच्या दिवशी खाल्ले असतील किंवा अगदीच निर्जली उपवास धरला असेल किंवा काहीच न खाता फक्त पाणी पिऊन उपवास धरला असेल आणि ते त्याच्या प्रकृतीला साजेसं नसेल तर त्या व्यक्तींना असे त्रास होत असतात. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास कसा धरावा, उपवास केला पाहिजे की नाही केला पाहिजे किंवा उपवास कोणी केला पाहिजे, अशा विविध मुद्दे आपण या व्हिडिओमधनं माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. चला तर मग आता आपण शारीरिकदृष्ट्या उपवासाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. ह्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक मोठे वैद्य आले होते. त्यांचं गेस्ट लेक्चर होतं आमच्या कॉलेजमध्ये. तेव्हा त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली होती. त्यातनं त्यांनी आम्हाला उपवासाचे फायदे पटवून दिले होते. ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करतो. तर त्या सरांचं असं म्हणणं होतं की बऱ्याच दिवसांनंतर त्यांना त्यांच्या बिझी OPDच्या शेड्यूलमधनं सुट्टी मिळाली होती. तर त्यांची अशी इच्छा होती की थोडं बायकोसोबत गप्पा माराव्यात, बाहेर फिरायला जावं, छान जेवण वगैरे करावं किंवा आराम करावा, असं त्यांच्या डोक्यात ती इच्छा होती. पण घरी गेल्यावर त्यांच्या बायकोची जी इच्छा त्यांनी ऐकली त्यावरनं ते चकित झाले. बायकोचं म्हणणं असं होतं की आज तुम्हाला सुट्टी आहे ना, तर आपण काय करूया, घराची छान साफसफाई करूया. बरेच दिवस झाले आपण काही साफसफाई केली नाहीये, तर आज करून घेऊया. तर ते अशा प्रकारे चकित झाले. पण त्या चकित होण्यामागे पण त्यांचा जो दृष्टिकोन होता तो सगळ्यांना एकदम पटला आणि ते कायमच्या डोक्यात सगळ्यांचा राहिला. म्हणजे काय होतं की घराची साफसफाई तर आपण रोजच करतो, झाडू मारतोय, फरशी पुसतोय, काही जाळे लागले असेल तर ते काढून टाकतो. पण जेव्हा काही सणसूद असतं किंवा कोणी पाहुणे येणार असतात तर तेव्हा काय करतो आपण, विशेष रूपाने घराची साफसफाई करत असतो. मग अख्खं घर सगळं सामान हलवून आपण कचरा काढतो, साफसफाई करतो, पुसून घेतो, रंगरंगोटी करतो किंवा आणखीन काही आपण करत असेल तर त्याच्या मागचा उद्देश काय आहे की त्या घराचं आयुष्य वाढतं या सगळ्या गोष्टी करून. तर हेच आपल्या शरीराच्या बाबतीत देखील आहे. आपण विविध प्रकारचं जेवण रोज करत असतो. व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, कडधान्य असतील किंवा शिजलेलं असेल किंवा कच्चं असेल, करपलेलं असेल किंवा जे काही विविध प्रकारचं जेवण असतं ते आपण करत असतो. पण मग हाच एक दिवस जर आपण आपल्या पोटाला सुट्टी दिली तर मग ते पोटही अशाच प्रकारे काम करेल. रोज पोट साफ होतंय, रोज लघवी होते, रोज घाम निघतोय, घाण शरीरातली बाहेर पडतेच. पण ज्या दिवशी आपण पोटाला सुट्टी देऊ त्या दिवशी ते पोट काय करेल, इतक्या दिवसांचं जे काही त्याच्या पोटामध्ये साचलेलं आहे, घाण असेल किंवा न पचलेलं जेवण असेल, तर त्या गोष्टींना ते पचवायला सुरू करतं किंवा ती जी घाण असेल त्यांना ते पूर्णपणे शरीरातनं बाहेर काढण्यासाठी सुरुवात करतं. ह्याने होतं काय, आपला कोठा पूर्ण साफ होऊन जातो. कोठा पूर्ण साफ झाला किंवा तो चांगल्या पद्धतीने काम करायला परत सज्ज होऊन जातो. आयुर्वेदानुसार जर पाहायला गेलं तर आपले सगळे जे काही आजारपण आहेत ते आपल्या पोटातनंच सुरू होतं. जेव्हा केव्हा आपला अग्नी मंद होऊन जातो त्याने आपल्याला अपचन होतं आणि तिथून वेगवेगळे छोट्यापासून ते मोठ्या आजारांपर्यंत वेगवेगळे आजार सुरू होत असतात. मग याच पोटाला ज्या दिवशी आपण सुट्टी देऊ त्या दिवशी तो पूर्ण पोटा साफ करून टाकेल, पोटाचं आयुष्य वाढेल, पोटाची ताकद वाढेल आणि ही ताकद पोटाची वाढणं म्हणजेच इम्युनिटी, पचनशक्ती चांगली राहणं म्हणजेच आपली इम्युनिटी. याच इम्युनिटीबद्दल समजून घेताना आपण एक अशी गोष्ट पाहू शकतो. परप्रांतीय दाखला आहे की 2018 मध्ये 2 नोबेल प्राइज विजेते सायंटिस्ट होते. त्यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट सांगताना इम्युनोथेरपीबद्दल जे काही मुद्दे मांडले त्यामध्ये उपवासाचं एक महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. या गोष्टीसाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाले. या व अशा अनेक गोष्टी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला विविध सरांच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे आपण जर समाजात पाहिलं तर कोणी एकादशीला उपवास करताय किंवा चतुर्थीला उपवास करताय म्हणजे काय, 15 दिवसातनं एकदा उपवास करायचा. मग ती कोणतीही तिथी तुमची असू द्या, 15 दिवसातनं एक दिवस तुम्ही उपवास केला, तुमचा कोठा साफ होतोय, तुमची इम्युनिटी वाढते. तर हेच कोणी आठवड्यातनं एकदा उपवास करतं. मग ते त्यांचं कुठलं कुलदैवत असेल, कुठला देव असेल तर त्यांच्या वारानुसार ते उपवास करतात. म्हणजे काय, आठवड्यातला एक दिवस तुम्ही तुमच्या पोटाला सुट्टी दिली पाहिजे. तर हा दृष्टिकोन आपल्यात आणणं गरजेचं आहे. आणि याच दृष्टिकोनाची पुढची स्टेप म्हणजे काय, उपवास शारीरिकदृष्ट्या करणं ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे काय की काय खाल्लं गेलं पाहिजे, केव्हा खाल्लं गेलं पाहिजे आणि किती खाल्लं गेलं पाहिजे.
या गोष्टी जर समजून आपण उपवास केला तर आपल्याला त्रास न होता त्याचे 100% फायदे नक्कीच होतील, ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो. आता हा उपवास करायचा कसा याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. आता उपवासाचे भरपूर प्रकार आपल्याला समाजात पाहायला मिळतात. कोण दिवसातनं एकदा जेवतंय, कोण 2दा जेवतंय, कोण जेवतच नाहीये, कोणी फक्त फळं खात आहे, कोणी फक्त दुधावर उपवास करतंय, कोणी पाणीही पित नाहीये, निर्जली उपवास आपण म्हणतो त्याला. तर असे विविध प्रकारचे उपवास आपल्याला समाजात पाहायला मिळतात. पण शारीरिकदृष्ट्या जर पाहायला गेलं, सगळ्यांना जमणारा अगदी सोप्या पद्धतीने जर उपवास सगळ्यांना करायचा असेल तर हा सोपा उपाय आहे. काय करायचं आहे, त्या दिवशी आपल्याला पोटाला सुट्टी द्यायची. पोटाला सुट्टी द्यायची म्हणजे काय, तुम्हाला 24 तासातनं कमीत कमी 2दा तरी भूक लागणारच. तर त्या 2 वेळेला तुम्हाला असं जेवण करायचं आहे की ते तुम्हाला पचायला एकदम हलकं आणि सोपं जाईल. म्हणजे काय, आपल्याकडे पाहायला जर गेलं तर एक म्हण प्रचलित आहे की एकादशी आणि दुप्पट खाशी. म्हणजे काय, ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी आपण डबल ट्रिपल म्हणजे भरपूरच खात राहतो. कोणी साबुदाणे खात आहे, कोण त्याची खिचडी खात आहे, कोण वडे खात आहे, कोण तळलेले वेफर्स खात आहे, कोण फळेही खात आहे, दहीही खाल्लं जातं त्याच्यावर, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ असतात, भरपूर काय खाल्लं जातं. म्हणजे तो उपवास न होता त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ निघतो आणि त्याचा त्रास होतो. जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की जे पेशंट्स त्याला कंप्लेंट करत होते ते अशा पद्धतीने उपवास केला तर नक्की 100% त्याचा त्रास होतो म्हणजे होतोच असं आहे. तर आपल्याला काय करायचं, त्या दिवशी हलके पदार्थ खायचे. हलके पदार्थ म्हणजे काय, उदाहरणार्थ पाहायला गेलं तर भाताची पेज आहे किंवा मूग डाळ वापरून भाताची जर आपण खिचडी केली तर तीही आपण खाऊ शकतो. किंवा मुगाच्या डाळीचं फक्त कढण तुम्ही पिऊ शकता, किंवा फक्त तुम्ही दुधावर उपवास करू शकता, किंवा फक्त तुम्ही फळं खाऊ शकता, त्यांनी तुम्हाला फायदा होऊन जाईल. साळीच्या लाया जे आपण लक्ष्मीपूजनाला प्रसाद म्हणून वाटतो त्या लाया जर तुम्ही घेतल्या तुमच्या आहारामध्ये त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊन जाईल. हे जे मी पदार्थ सांगितले ते पचायला बऱ्यापैकी हलके असतात आणि त्यांनी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. फक्त एक नियम त्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की भूक लागली तर जेवायचं आहे आणि जेवढी भूक आहे तेवढंच जेवायचं. असं झालं नाही पाहिजे की आवडीचा पदार्थ आहे म्हणून तुम्ही जास्त खाताय किंवा पदार्थ आवडीचा नाही आहे म्हणून तुम्ही खूप कमी खाताय किंवा खातच नाही आहे, असं व्हायला नको. त्याने काय होणार, तुमचा उपवास होणार नाही, त्याने आणखीन तुमच्या शरीरातले दोष बिघडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात. त्यामुळे उपवास जर तुम्ही योग्य पद्धतीने केला, योग्य आहार घेतला तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम न दिसता तुम्हाला फक्त आणि फक्त त्याचे फायदेच दिसून येतील. उपवासाकडे केवळ सामाजिक किंवा धार्मिक दृष्ट्या न पाहता शारीरिकदृष्ट्या देखील गंभीरतेने आपण लक्ष दिलं तर त्या उपवासाचे किती फायदे होऊ शकतात, हाच उद्देश आपला आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागे होता. कारण की कसं आहे, आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, 7 धातू आहेत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे मल आहेत. तर त्यामध्ये 3 दोष जर आपण बॅलन्स ठेवले, 7 धातू जर चांगल्या प्रकारे तयार झाले आणि जे मल आहेत जे योग्य प्रकारे शरीरातनं बाहेर पडले तर आपलं शरीर एकदम व्यवस्थित राहतं. यामध्ये आणखीन एक मुद्दा असा राहतो की आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारच्या अग्नी असतात. त्यातला एक मुख्य अग्नी म्हणजे पोटातला पाचक अग्नी असतो. तो जर व्यवस्थित राहिला तर आपण जो काही आहार घेतोय त्याचे योग्य प्रकारे पचन होऊन जाते. त्यामध्ये 2 भाग व्यवस्थित तयार होतात. सार भाग म्हणजे ज्यातनं शरीराचं पोषण होत आहे, किट्ट भाग म्हणजे जे शरीरातनं मलस्वरूप बाहेर पडणार आहे. हे जर अशा प्रकारे तुमचे मलही चांगले शरीरातनं बाहेर पडत आहेत, तुमचे 7 धातू व्यवस्थित तयार होत आहेत आणि तुमचे 3ही दोष जर योग्य प्रकारे बॅलन्स स्थितीमध्ये असतील तर तुमचं शरीर हे स्वस्थ मानलं जातं. आणि हेच म्हणजे आयुर्वेदानुसार इम्युनिटी आहे. तर आपल्याला फक्त स्वस्थ राहायचं आहे, कुठलेही आजार पण नको आहे, त्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. हा उद्देश आजच्या व्हिडिओ मागचा आहे. तर तुम्ही हा उपवास करू शकता, अशा प्रकारे करू शकता किंवा तुमच्याजवळ असणाऱ्या आयुर्वेदिक वैद्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून उपवासाचे वेगवेगळे आणखीन काही मुद्दे असतील ते जाणून घ्या. तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या शरीरानुसार, तुमच्या अग्नीनुसार, तुमच्या पचनानुसार किंवा आता जो काही ऋतू सुरू असेल त्यामध्ये उपवास कसा केला पाहिजे, कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे, उपवास करावा की न करावा, ह्याही गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडनं आणखीन चांगल्या पद्धतीने समजतील. आजच तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि ही सगळी माहिती जाणून घ्या आणि तुम्ही स्वस्थ राहा, तंदुरुस्त राहा. धन्यवाद.